नमस्कार. विचार करा, लाखो रुपये खर्च करून घराच्या छतावर आपण सौर पॅनल बसवतो. कशासाठी? वीज बिल कमी व्हावं म्हणून. बरोबर. पण समजा एवढं करूनही भरमसाठ वीज बिल हातात आलं तर? नेमकं हेच सध्या घडतंय आणि म्हणूनच हे विश्लेषण महत्त्वाचं ठरतंय. महावितरणने काही असे नवीन नियम आणले आहेत की सौर पॅनल बसवलेल्या ग्राहकांना अक्षरशः एक मोठा धक्काच बसला आहे. हो, हाच तो प्रश्न आहे जो आजकाल अनेकांना सतावतोय. लाखो रुपयांची गुंतवणूक करायची आणि तरीही हातात मोठं बिल येणार असेल तर निराशा होणं अगदी साहजिक आहे. पण यामागे नेमकं काय घडतंय? चला तेच आता समजून घेऊया. आपल्या या विश्लेषणाचा आधार आहे लोकमत वृत्तपत्रातला एक खूप महत्त्वाचा लेख. लोकांच्या मनात जो संताप आहे ना, तो या मथ्यातून अगदी अचूकपणे समोर येतो. याच लेखाच्या आधारे आपण महावितरणचे हे नवीन नियम काय आहेत ते सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग या विषयात थोडं खोलवर जाऊया. गंमत बघा, एका बाजूला सरकार PM सूर्यघर सारख्या योजना आणून सौर ऊर्जेला प्रोत्साहन देतंय, पण दुसऱ्या बाजूला ज्यांनी आधीच सौर पॅनल बसवलेत त्यांना कुठेतरी आपली फसवणूक झाल्यासारखं वाटतंय. हीच तर खरी अडचण आहे, अपेक्षा आणि वास्तव्यातली दरी. आशा होती वीज बिलातून सुटका होईल, काहीतरी बचत होईल, पण आता होतंय काय तर नवीन नियमांमुळे उलट खिसा रिकामा होतोय. म्हणजे ज्यांनी पर्यावरणाचा विचार करून एक चांगलं पाऊल उचललं त्यांनाच आता आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. आता आपण पाहूया तो पहिला नियम, ज्याने ग्राहकाला किती वीज निर्माण करता येईल यावरच एक मर्यादा आणली आहे. आता हा नियम सोप्या भाषेत समजून घेऊ. समजा गेल्या वर्षभरात 100 युनिट वीज वापरली गेली, तर आता नवीन सौर पॅनलची क्षमता फक्त 120 युनिटपर्यंतच ठेवता येईल, त्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे काय तर अमर्याद क्षमतेची सिस्टीम बसवायची आणि जास्तीची वीज विकून 4 पैसे कमवायचे, तो मार्गच आता बंद झालाय. नियम दिसायला अगदी साधा आहे, पण त्याचे परिणाम खूप मोठे आहेत. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. ही फक्त एक तांत्रिक मर्यादा नाहीये, हा थेट आर्थिक फटका आहे. सौर पॅनलकडे उत्पन्नाचं एक साधन म्हणून बघण्याची जी संधी होती तीच आता हिरावून घेतली गेली आहे. आता येऊया त्या बदलाकडे, जो सगळ्यात जास्त धक्कादायक मानला जातोय. या एका नियमाने सौर ऊर्जेची मोजणी करण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून टाकली आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की फक्त याच वेळेत तयार झालेली आणि वापरलेली वीज तुमच्या स्वतःच्या वापरासाठी मोजली जाईल. या वेळेच्या आधी किंवा नंतर तयार झालेल्या विजेचा थेट फायदा मिळणार नाही. आणि ही वेळेची मर्यादा अनेकांसाठी एक मोठी अडचण ठरतेय. इथेच खरा फरक आहे जुन्या आणि नवीन नियमांमध्ये. आधी कसं होतं? जुन्या नेट मीटरिंगमध्ये दिवसा तयार झालेली जास्तीची वीज आपण ग्रिडला द्यायचो आणि रात्री गरज पडल्यावर तीच वीज परत वापरायचो, म्हणजे 24 तासांचा फायदा मिळायचा. पण आता काय झालंय? आता हा फायदा फक्त सकाळी 9 ते संध्याकाळी 5, म्हणजे फक्त 8 तासांपुरता मर्यादित झालाय. याचा सरळ सरळ अर्थ असा की रात्रीच्या वीज वापरासाठी आता पूर्ण बिल भरावं लागणार आहे. आणि गोष्ट इथेच थांबत नाही. हे बदल फक्त मर्यादांपुरतेच नाहीत, तर यात आता नवीन शुल्कही जोडले गेले आणि तेही मागच्या तारखेपासून लागू करण्यात आले. हे आहे ते नवीन शुल्क, ग्रिड सपोर्ट चार्ज. ज्यांची सौर प्रणाली 10 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेची आहे त्या सगळ्यांना आता हा नवीन चार्ज भरावा लागणार आहे. ह्याचा थेट फटका मोठ्या घरांना आणि विशेषतः लहान व्यवसायांना बसतोय. आणि ही गोष्ट सगळ्यात जास्त वादग्रस्त ठरतीये. म्हणजे ज्यांनी जुन्या नियमांवर विश्वास ठेवून गुंतवणूक केली होती त्यांना आता नवीन नियमांनुसार पैसे भरावे लागत आहेत. ही तारीख लक्षात ठेवा, 1 जानेवारी 2020. ह्या तारखेनंतर ज्यांनी कोणी सौर पॅनल बसवले त्या सगळ्यांना हे नवीन नियम आणि शुल्क लागू झाले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, ज्यांनी जुन्या नियमांच्या आधारावर गुंतवणुकीचा निर्णय घेतला त्यांना आता या अनपेक्षित शुल्काचा सामना करावा लागतोय. म्हणजे मुद्दा असा आहे की आधी बसवलेल्या सिस्टम्सवर सुद्धा आता प्रति युनिट जवळपास 1.25 ते 1.5 रुपयांचा अतिरिक्त चार्ज लागतोय. या आकड्यांवरून आर्थिक नुकसान किती मोठं आहे याचा अंदाज येतो. चला आता शेवटी ह्यामधला विरोधाभास पाहूया. म्हणजे एकीकडे आपण हरित ऊर्जेला प्रोत्साहन देतोय आणि दुसरीकडे जे लोक हे तंत्रज्ञान वापरतायत त्यांनाच एक प्रकारे दंड लावतोय. बरं, या समस्येवर एक तोडगा सुचवला जातो की बॅटरी खरेदी करा. पण हा सल्लाच अव्यवहार्य आहे.
कारण बॅटरीचा खर्च इतका जास्त आहे की ज्यांना या नियमांचा सर्वाधिक फटका बसतोय, म्हणजे सामान्य घरमालक आणि छोटे व्यावसायिक, त्यांच्यासाठी तो पर्यायच परवडणारा नाही. थोडक्यात सांगायचं तर या संपूर्ण धोरणाच्या केंद्रस्थानी एक मोठा विरोधाभास आहे. सरकार एका हाताने ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देतंय आणि दुसऱ्या हाताने जे लोक ही ऊर्जा वापरतायत त्यांच्याच मार्गात आर्थिक अडथळे निर्माण करतंय. आणि शेवटी मूळ लेखातच एक असा प्रश्न विचारलाय जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो की काय राज्याच्या वीज पुरवठादाराचा सूर्याच्या ऊर्जेवरही हक्क आहे खरंच? या सगळ्या परिस्थितीच्या योग्य अयोग्यतेबद्दल आणि निसर्गाच्या या देणगीवर नक्की कोणाचा हक्क असायला हवा यावर विचार व्हायलाच हवा.